आजोबा आणि नातू सकाळच्या शांत वेळेत त्याच भव्य वटवृक्षाखाली बसले होते. वातावरणात एक अद्भुत शांती होती. बाळा, गुरुभक्तीचा मार्ग सरळ नाही, कारण मनात अनेक विकार भरलेले असतात. त्याग म्हणजे फक्त वस्तू सोडणे नाही, तर विकार सोडणे. नातू स्वतःच्या भावनांवर विचार करत होता. राग, मत्सर यांसारख्या भावना त्याला शांत बसू देत नव्हत्या. आजोबा, मला एक भीती वाटते. मी प्रयत्न करतो, पण राग आणि मत्सर मनात सारखा येतोच. मला वाटते माझे मन विकारांच्या शेवाळ्याने भरले आहे. नातवाला विकारांच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी आणि झोळीची खरी आध्यात्मिक कार्य समजून घ्यायचे होते. बाळा, जिथे विकारांना थारा नाही, तेच खरे आनंदाचे ठिकाण आहे. आपली आजची कथा एका शिष्याची आहे, ज्याचे मन ज्ञानी होते, पण विकारांनी त्याला बांधले होते. गुरुदेवांनी त्याला झोळी आणि नामस्मरणाच्या मदतीने विवेकाची जाग कशी दिली. स्वामी दत्त महाराज एकदा औदुंबराच्या झाडाखाली बसले होते. आजूबाजूला असणाऱ्या जुईच्या फुलांचा सुगंध तिथे दरवळत होता. तेवढ्यात तिथे त्यांचा एक शिष्य आला, जो फार विद्वान होता, पण तो मोह आणि गर्व या विकारांनी ग्रस्त होता. त्याला त्याच्या मोहाचा त्याग करून ज्ञान हवे होते. दत्त महाराजांनी त्याला सांगितले, बाळा, जर तुला खरंच ज्ञान हवे असेल तर माझ्या झोळी तुझ्या मनातील सर्वात मोठी वस्तू दान कर. हे ऐकताच शिष्याने कसलाही विचार न करता झोळीत त्याच्याजवळ असणाऱ्या सोन्याच्या मोहरा टाकल्या. त्याला दत्त महाराजांचे खरे बोलणे समजलेच नाही. त्याला वाटले दत्त महाराज त्याच्याजवळील किमती वस्तू मागत आहेत, पण आश्चर्य झाले. त्याने भरपूर सोने टाकूनही झोळी रिकामीच राहिली. दत्त महाराज हसले आणि म्हणाले, बाळा, ही झोळी धनासाठी नाही, ही विकार गोळा करण्यासाठी आहे. तू तुझा राग, मोह आणि मत्सर यात टाक, मग बघ काय होतं ते. शिष्याला धक्का बसला. त्याला कळून चुकले की आनंदाचा डोह म्हणजेच त्याचे मन हे मोहाने दूषित होत आहे. त्याने आपल्या मनातील विकार बाहेर काढण्यासाठी नामस्मरण सुरू केले. नामस्मरण सुरू झाल्याबरोबर शिष्याच्या मनात झोपलेल्या विवेकाला जाग आली. त्याने स्वतःच्या सुगंधाची भूल सोडली आणि गर्व, लोभ, मोह हे विकार मानसिकरित्या झोळीत टाकले आणि चमत्कार झाला. झोळी लगेच भरून जड झाली. दत्त महाराजांनी कमंडलूतील पाणी त्याच्या शरीरावर शिंपडले. गुरु नामस्मरणात खूप ताकद आहे. ती आपल्यातील विकार दूर करते. तुझ्या नामस्मरणामुळेच या झोळीने तुझ्यातले वाईट विकार स्वीकारले. कमंडलूतील शुद्ध पाणी हे तुझ्यातील विवेकाचे प्रतीक आहे. आता तू पावन झालास. झोळी आणि कमंडलूच्या लीलेतून नातवाला त्याग आणि अनासक्तीचे खरे मूल्य कळले. आजोबा, मला कळलं. मन लागोरे माझे गुरुभजनी. त्याग म्हणजे वस्तूंचा नाही, तर विकारांचा. नामस्मरण केले की विवेकाला जाग येते आणि मोहमायेचे बंधन तुटते. अगदी बरोबर बाळा. दत्तगुरु आपल्याला शिकवतात की अनासक्ती हाच सच्चा त्याग आहे. गुरुचरणांची गोडी हीच मोहमायेचे बंधन तोडते. आजोबांनी आणि नातवाने वटवृक्षाकडे दिवा लावला. बाळा, तू त्याग शिकलास, पण या सगळ्या ज्ञानावर अटळ विश्वास कसा ठेवायचा? उद्या आपण याच ठिकाणी बसून दत्त महाराजांनी त्यांच्या शिष्याला दिलेली अत्यंत कठीण आज्ञा आणि श्रद्धेची अंतिम परीक्षा याची कथा ऐकूया. श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने ज्ञानाच्या प्रवासाची ही दिशा निश्चित झाली आहे. भेटूया लवकरच पुढील गुरुलीलेत. तोपर्यंत ज्ञान आणि श्रद्धेचा मार्ग अनुसरा. श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेचे हे ज्ञान लहान मुलांपर्यंत आणि प्रत्येक जिज्ञासू मनापर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याच्या भागासाठी तयार रहा. भेटूया उद्या पुढील गुरुलीलेत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणात लीन व्हा आणि ज्ञानाच्या मार्गावर चालत रहा.